नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम मऊ, लुसलुशीत व खुसखुशीत दसमी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर सध्या श्रावणाला सुरुवात झालेली आहे. तर श्रावण महिन्यामध्ये रोज-रोज गोड करत बसण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर हे दसमी करून ठेवलात, तर एक 4 ते 5 दिवस हे दसमी आरामात टिकते. तर प्रवासामध्ये जात असताना प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न, तर प्रवासामध्ये काय बरे बनवायचं? तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही दसमी आहे, तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने दसमी नक्की करून बघा. अशी जर तुम्ही दसमी एकदा जर करून ठेवलात, एक 4 ते 5 दिवस ही दसमी आरामात टिकते. आणि हे अशी दसमी जर तुम्ही प्रवासामध्ये जर नेला तर मऊ, लुसलुशीत व खुसखुशीत तशाच तशी ही दसमी आरामात टिकते. तर बघू शकता तुम्हाला एक मी दसमी तोडून दाखवलेली आहे. तर एकदम मस्त आपली इथे हे दसमी बनून तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मऊ लुसलुशीत आपल्याला दसमी बनवण्यासाठी एखाद्या घरातल्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे. तर त्या वाटीने मी इथे खिसून घेतलेला 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. पूर्वीच्या काळी अंदाजाने सगळं साहित्य घेऊन दसमी केले जात होतं. पण आपल्याला ते दसमीचं जर आपल्याला प्रमाण कळत नसेल, तर अशा पद्धतीने वाटीने किंवा मेजरिंग कपने आपल्याला हे सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे. जर तुमचं प्रमाण अचूक असेल, तर तुमचं अजिबात पदार्थ कोणताही चुकणार नाही. म्हणून आपल्याला कोणतंही साहित्य घेत असताना वाटीच्या प्रमाणाने मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी गूळ घेतला होता. त्यासाठी 1 वाटी गरम केलेलं दूध त्याला कोमट करून घेतलेलं आहे आणि ते दूध आपल्याला या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे. तर या दुधामध्ये आपल्याला हे गूळ छान विरघळवून घ्यायचं आहे. तर हे आपण दुधाची दसमी करणार आहोत. तर दुधाची दसमी 4 ते 5 दिवस हे आरामात टिकते. तर तुम्हाला आणखीन जास्त दिवस जर हे दसमी जर टिकवून ठेवायचं असेल, 8 ते 10 दिवस जर हे दसमी टिकायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी दुधाच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही पाण्याचा वापर करून हे दसमी केला तर चवीला पण छान लागते आणि 8 ते 10 दिवस हे दसमी आरामात टिकते. पण दूध घातल्यामुळे हे दसमी एकदम मऊ आणि खुसखुशीत आणि लुसलुशीत बनून तयार होते म्हणून या ठिकाणी मी दुधाचा वापर केलेला आहे. तर हे गूळ आपल्याला दुधामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण हे खिसून घेतलेला गूळ आहे म्हणून एकदम पटकन आपला हा गूळ या दुधामध्ये विरघळला गेलेला आहे. तर आपलं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे. तर लगेचच आपण दसमी करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक डिश घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं आपण गूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला एक 2 चिमूट मीठ घालून घ्यायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना थोडंसं मीठ घातलं की आपल्या गोडाच्या पदार्थाला चव अगदी छान येते. त्याचसोबत आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचं आहे आणि जायफळ आपल्याला खिसणीने खिसून घालायचं आहे. तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुंठ पावडर, तीळ किंवा खसखस घालू शकता. तर इथे मी साधारणतः 1 पाव चमचा जायफळ किसून घातलेला आहे. हाताने छान मिक्स करून घेऊया. तर अगोदर आपल्याला कोरडे जिन्नस सगळे हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत. हे सगळे जिन्नस छान या पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तर तूप मी इथे गरम न करता तूप मी घट्टसरच वापरलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर तूप जर घालायचं नसेल, तर या ठिकाणी तुम्ही तेल पण घालून घेऊ शकता. पण तूप घातल्यामुळे आपल्या दसम्या चवीला छान लागतात म्हणून आपल्याला पिठामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तूप घालून आपल्याला छान या पिठाला चोळून-चोळून लावून घ्यायचं आहे. असं चोळून पिठाला तूप लावल्यामुळे आपल्या दसम्या खुसखुशीत आणि मऊसूत होतात म्हणून आपल्याला पिठाला छान हे तूप चोळून-चोळून लावून घ्यायचं आहे. असं पिठाला तूप लावून घेतल्यामुळे पण आपल्या दसम्या कडक होत नाहीत, एकदम मऊसूत आपल्या दसम्या बनून तयार होतात. तर इथे छान या पिठाला चोळून-चोळून हे तूप लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा मुटका झालेला आहे म्हणजे आपले एकदम परफेक्ट आपले हे तुपाचं मोहन या पिठाला छान लागलं गेलेलं आहे. तर लगेच आपण जे दूध आणि गुळाचं मिश्रण करून ठेवलेलं आहे, ते मिश्रण आपल्याला चाळणीने चाळून घालायचं आहे. हे मिश्रण चाळून घालण्याचं कारण म्हणजे जे गुळामध्ये कचरा काढा
जे काही असते ते निघून जाते म्हणून आपल्याला हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यायचं आहे. तर हे मिश्रणाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. 3 वाट्या गव्हाच्या पिठासाठी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. तर इथे मी थोडंसं मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आपण जे गूळ घालून घेतलेलं आहे या पिठामध्ये, त्यामध्ये आपल्याला हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळत असताना हे थोडंसं घट्टसर वाटत आहे किंवा पीठ कोरडं वाटत आहे म्हणून यामध्ये आपण उरलेला सगळाच गूळ यामध्ये किंवा गुळाचं हे मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर हे गुळाचं मिश्रण घालून आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पीठ जर घट्टसर जर वाटलं तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं दूध घालून हे पीठ मळून घेऊ शकता. जर सैलसर जर हे पीठ झालं तर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून तुम्ही हे छान हे पीठ मळून घेऊ शकता. तर इथे आपलं हे छान पीठ मळून झालेलं आहे. तर बघू शकता एकदम मस्त आपले इथे हे दसम्या बनवण्यासाठी हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ आपल्याला एकसारखं छान मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम मऊसूत आपले इथे हे दसम्या बनवण्यासाठी पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला घट्टसर हे दसम्या बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर या पिठाला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून आपल्याला हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. तर इथे आपलं छान हे पीठ भिजलं गेलेलं आहे. तर आणखीन थोडं आपल्याला पिठाला एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर लगेचच आपण या पिठाचे गोळे करून घेऊया. तर या पिठामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे किंवा उंडा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती चोळून आपल्याला छान याला आकार देत आपल्याला हा पिठाचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर या पिठामध्ये आपण गूळ घालून घेतल्यामुळे आपलं थोडंसं पीठ हे बिसबिसं होतं म्हणून आपल्याला हातावरती चोळून अशा पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मी एक उंडा बनवून घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते पीठ कोरडं होत नाही. तर या उंड्याला आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा उंडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर हे उंडा लाटत असताना आपल्याला फार जास्त पातळ लाटून घ्यायचं नाही. रोजची पोळी बनवतो त्यापेक्षा आपल्याला हे उंडा जाड लाटायचं आहे, म्हणजे या दशम्या एकदम खुसखुशीत लागतात. तर हे गुळाच्या दशम्या असल्यामुळे जरा या पिठाला चिरा जर गेला तर तुम्ही या ठिकाणी एखादं डब्याचं झाकण घेऊन तुम्ही हे गोल आकार देऊन हे दशम्या करून घेऊ शकता. तर इथे मी अशा पद्धतीने ही दशमी लाटून घेतलेली आहे. तर या दशमीवरती आपल्याला थोडीशी खसखस लावून घ्यायचं आहे. खसखस लावून आपल्याला आणखीन थोडं बेलण्याने लाटून घ्यायचं आहे. खसखस लावल्यामुळे आपली दशमी चवीला छान लागते आणि दिसायला पण छान दिसते. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे दशमी लाटून घ्यायचं आहे. फार जास्त जाडही लाटायचं नाही आणि फार जास्त पातळही लाटायचं नाही. तर इकडे आपला गॅसवरती तवा पण छान गरम झालेला आहे. तर आपण बनवून घेतलेली दशमी आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे दशमी छान भाजून घ्यायचं आहे. तर हे दशमी भाजत असताना आपल्याला मोठा गॅस न करता मंद गॅसवरच हे दशमी भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आतपर्यंत हे दशमी छान भाजली जाते आणि आपली दशमी टिकायला मदत होते. तर ही दशमी पलटवून घेतलेलं आहे. तर दुसऱ्या साईडने थोडंसं कोरडं झालेलं आहे. तर यावरती मी इथे एक अर्धा चमचा तूप लावून घेतलेला आहे. तूप लावल्यामुळे आपली दशमी चवीला छान लागते. जर तुम्हाला या ठिकाणी तूप लावायचं नसेल, तर तुम्ही तेल लावून घेतलात तरी पण चालेल. तर दुसऱ्या साईडनी पण इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला मंद गॅसवर छान खमंग आपल्याला हे दशमी भाजून घ्यायचं आहे. तर आलटी-पलटी करून आपल्याला दोन्ही साईडनी छान खमंग हे दशमी भाजून घ्यायचं आहे. तर मुलांना पण हे दशमी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा प्रवासामध्ये जर तुम्ही हे दशमी घेऊन गेलात, तर एक 4 ते 5 दिवस हे दशमी आरामात टिकते. तर हे गुळाची दशमी भाजत असताना आपल्याला फार जास्त वेळ लागतो. कारण हे दशमी जाड असल्यामुळे आपल्याला मंद गॅसवरच हे दशमी भाजून घ्यावं लागतं. तर बघू शकता आपली या दशमीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपण इथे हे दोन्ही साईडनी खरपूस खमंग आपण हे दशमी भाजून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्याच दशमी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे आपली एकदम खुसखुशीत, मऊ, लुसलुशीत आपली इथे हे गुळाची दशमी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही याच दशमीच्या पिठाच्या तुम्ही जर पुऱ्या जर करून खाल्लात, तर चवीला एकच नंबर होतात. तर तुम्ही गरमागरम या दशमीसोबत तूप जरी लावून खाल्ला, तर चवीला एकच नंबर लागते. तर इथे आपण मस्त हे एकदम पारंपरिक पद्धतीने केले जाणाऱ्या दशम्या तयार केलेल्या आहेत.
तर अशा ह्या दशम्या तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी पण हे दशम्या देऊ शकता. तर एकदम मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत आपली इथे हे पारंपरिक पद्धतीने केलेल्या दशम्या बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही एक 4 ते 5 दिवस हे दशम्या स्टोअर करून ठेवू शकता. इतक्या खुसखुशीत हे दशम्या बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला एक मी दशमी तोडून दाखवत आहे. तर बघू शकता एकदम खुसखुशीत आणि लुसलुशीत आपली इथे हे दसम्या म्हणून तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची दसमीची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि रेसिपी कोणत्या शहरातून पाहता ते नक्की लिहून कळवा. आणि अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.